पुणे जिल्ह्याला अवकाळी पावसानं अक्षरशः झोडपून काढले। खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यात सलग चौथ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। यामुळे काढणीला आलेला कांदा भिजलाय। शेतातच कांदा आडवा होऊन सडायला लागलाय। हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावल्यानं बळीराजा हवालदिल झालाय। थेट शेतातनं कांदा नुकसानीचे अपडेट्स देतात आमचे प्रतिनिधी रोहिदास घाटगे। गेल्या 4 दिवसापासून उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस, वादळी वारा आणि गारपीट होते। यामध्ये शेतकऱ्याच्या कष्टाची माती शेतात होताना दिसते। आपण आलो आहोत आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागामध्ये। कांद्याचं पीक आहे। हे कांद्याचं पीक काढणीला आलं होतं, मात्र गारपीट आणि वादळी वारा पाऊस झाल्यामुळे हे पीक अक्षरशः शेतात आडवं झालेलं आहे। एका बाजूला कांद्याला बाजारभाव नाही, दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसाचं संकट। यामुळे शेतकऱ्याने मोठ्या भांडवली खर्चातून उभा केलेला शेतमाल माती होताना दिसतोय। खरं तर निर्यात बंदी असल्यामुळं कांद्याला बाजारभाव मिळत नाही, मात्र दुसऱ्या बाजूला काढणीला आलेलं पीक हे अवकाळी पावसात पूर्ण निस्तानाभूत होताना दिसते। त्यामुळे पुढील काळामध्ये पावसाचा जोर असाच राहिला तर कांद्याबरोबर इतर पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्याच्या कष्टाची माती होते। ही माती भरून काढण्यासाठी सरकारने तातडीने पंचनामे करून या शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा दिला पाहिजे। रोहिदास घाटगे, साम टीव्ही न्यूज, आंबेगाव, पुणे।